होते, कारण संघ मालक आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक सुद्धा ही मॅच पाहतात, कारण आपल्या नातेवाईकांचा संघ आहे. यावेळेला फटका खेळलाय जरूर, परंतु पाहूया फिल्डर पोहोचतायत. वाह, काय कॅच घेतलीये, खूप छान कॅच. विकेट आलीये, सलमान होते विकेट. तुमचा मैदानामध्ये गोलंदाजी करताना रिदम किती जबरदस्त आहे याही पेक्षा मॅटर करतं की क्षेत्ररक्षण करताना कमिटमेंट किती सुंदर आहे. इथे आपण यष्टीरक्षण करताना यष्टीरक्षक स्वतःचा वेट सांभाळतोय की त्याच वेळेला कॅच पकडतोय, या दोन्ही गोष्टीकडे आपण बघत होतं. पण शेवटी कॅचेस विन द मॅचेस ते प्रूव्ह झाले. जी बाईक आहे ती माझ्याकडे आहे, माझ्या गावामध्ये, त्या गावातल्या सर्वांना अभिमान असणार, त्या संघ मालकाला अभिमान असणार, त्या संघातील खेळाडूंना अभिमान असणार, आणि ती मानाची बाईक फिरवण्यामध्ये जो खऱ्या अर्थानं अभिमान लपलेला आहे ना, तो मला वाटतं इतर कोणत्या स्पर्धांमध्ये नसेल. नक्कीच. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओ बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु पाठीमागे बॉल जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न, एकाच बॉल, ओ हो, एका ठिकाणी बचावले, दुसऱ्या ठिकाणी सापडले. आणि माझ्या मते नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हरकत नाहीये, एवढा जबरदस्त या ठिकाणी क्षण पाहायला मिळाला. एका क्षणात पहा किती घडामोडी घडतात आपल्या क्रिकेटच्या खेळात. ऍब्सोल्युटली चंदू सर, मला वाटतं तुमच्याकडूनच ऐकायला आम्हाला आवडेल की असे काही क्षण जेव्हा येत असतात ना मॅच मध्ये, तेव्हा म्हणजे एका बाजूला आपण तुम्ही म्हणालात की बचावला आणि दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा पडली. थोडंसं असं म्हणूया का की त्यांचं स्वतःच मला वाटतं त्यांनी स्वतःवरती ती चूक ओढून घेतली की काय असं मला वाटू लागलं. पण अर्थात क्रिकेटमध्ये अशा क्षणांना तुम्हाला सामोरे जावं लागतं. नक्कीच या ठिकाणी. आणि बऱ्याचदा मी जसं संघ मालकांसाठी मोटरसायकल आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा आपण येऊयात, कारण बऱ्याचदा स्पर्धा पार पडत जातात. संघ मालकांची भूमिका खूप मोलाची असते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संघ उतरणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु मग त्या संघ मालकांना काहीतरी मिळणं देखील गरजेचं आहे. मी तर म्हणेल एक चांगली प्रथा आहे, चांगला पायंडा आहे. रोहेकरांनी देखील त्यामध्ये उतरलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इतर आयोजक देखील याच्यामध्ये संघ मालकांसाठी देखील बरंच काही आणतील. कारण पहा, मालक जर खर्च करतो तर त्यांनाही काहीतरी मिळालं पाहिजे, आणि ते बक्षीस स्वरूपात जर मिळालं तर ते मालक देखील आवर्जून सांगत असतील, कारण ही पहा तीच बाईक आहे, हा तो संघ मालक आहे, आणि तो ज्या बाईकवर बसलाय ना, ही रोहा प्रीमियर लीगची बाईक आहे. चर्चा अशी होईल. ऍब्सोल्युटली. आणि हे कोण बोलतायत बघा, चंदू शेटे सर बोलतायत, ज्यांनी तमाम महाराष्ट्राच्या बाहेर 2022-23 या वर्षामध्ये तब्बल 149 स्पर्धा केल्यात. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या गोष्टीसाठी झाल्या पाहिजेत, कारण अशा प्रकारे क्रिकेटच्या स्पर्धा करणं, त्याला वेळ देणं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती फॅन फॉलोअर निर्माण करणं आणि तरी सुद्धा पाय जमिनीवरती राहणं, चंदू सर यामध्ये तुमचं मोठेपण आहे. धन्यवाद. हे क्रिकेटचं प्रेम आहे आणि क्रिकेटनेच दिलंय, किंवा हे सगळे मित्र आहेत त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे या सगळ्यांचेच आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. कमी गतीचा बॉल होता, हा गोलंदाज मात्र काहीतरी वेगळीच गोलंदाजी करतोय. पहा, वेगावर भर न देतात टप्प्यावर भर देत आहेत, बॉल फिरवण्यावर भर देत आहेत, त्यामुळे या षटकात धावसं तिथे मग तुमची नाती किंवा त्याच्या पलीकडे धर्म, भाषा हे काही उरत नाही, आणि खेळाने हे सगळं काही जोडून दाखवलं. चंदू सर, आपण ती माणसांची मनं जोडताय त्याबद्दल कौतुक. यावेळेला मात्र बॉल उडवण्याचा प्रयत्न समोर जातोय, प्रयत्न करावे लागतील. अंतिम टप्पा आहे या डावाचा. जिंकायचे छत्रपती वॉरियर्सला सुद्धा, आणि जिंकायचे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मात्र सागर सम्राट नावे संघाला. आणि मॅच आता ज्या टप्प्यात आली आहे त्या टप्प्यात काही होऊ शकतं. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी अजिंक्य आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रशांत आहेत. या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकवर जर पाहिलं तर अजिंक्य समोर आहेत. उडवलाय बॉल, पाहूया, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांच्याच हातात बॉल जातोय. आशेचं किरण निर्माण झालं होतं, परंतु इकडे पुन्हा येते विकेट. ही विकेट महत्त्वाची असणार आहे, पण अल्पेशचं कौतुक करावं लागेल, कारण अल्पेशला बघितल्यानंतर मला संदीप भटारेची आठवण येते. म्हणजे कारण हीच खेळपट्टी, या खेळपट्टीवरती ते चेंडू वळवणं आणि मग राऊंड विकेट गोलंदाजी करणं, सेम टू सेम जशा म्हणजे त्या प्रकारचं हे चित्र आहे. पण याच दरम्यान आपले एक मान्यवर चंदू सर व्यासपीठावरती येतात. अर्थातच प्लेअर ऑफ द डे साठी आपण रोहा प्रीमियर लीगला दररोज सायकल पारितोषिक देतोय, आणि ते पारितोषिक ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे, या प्रत्येक डेच्या मध्ये एक पारितोषिक आपल्याला वेगवेगळ्या स्पॉन्सर्सने पुरस्कृत केलेले. त्यापैकीच कोकबनच्या सरपंच तेजस्विनी तुषार वाजंत्री यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तेजस्विनी तुषार वाजंत्री कोकबन ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आणि
10 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. चंदू सर, असे अनेक सामने आपण पाहिलेत की 10ला 37 झाल्यात आणि 36ला कदाचित 20 किंवा 25 सुद्धा झालेले नाहीयेत. अशा वेळेला अटीतटीच्या सामन्याचे वर्णन तुमच्या तोंडून ऐकायला मला अधिक आवडेल. अल्पेश यावेळेला आक्रमण केलंय, फुलटॉस बॉल होता परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. अल्पेश आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळाले. या छोट्या छोट्या प्रतिस्पर्ध्यांच्या चुका होत्या, या त्यांचा फायदा घेणं गरजेचं होतं परंतु तसं नाही झालं आणि आणखीन एक बॉल जो सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न होता त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी मात्र आणखी एक विकेट येते. सावरावं लागेल याही परिस्थितीमध्ये, मॅच येऊ शकते हा विश्वास निर्माण करावा लागेल. मला गेल्या वर्षीची जीवित म्हात्रेची बॅटिंग आठवते. याच मैदानामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. नक्कीच आमचे वाणी सरच माझ्या बरोबरीने होते, सोनी सर माफ करा. तर आणि आज या ठिकाणी पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी होईल. मॅच संपलेली नाहीये, अजून मॅच संपलेली नाहीये हा विश्वास स्वतःच्या मनामध्ये निर्माण करावा लागणार आहे. 9 चेंडू 37 धावा, या 3 पैकी 2 तरी बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील मॅच ऑन ठेवण्यासाठी. उडवलाय तर आहे बॉल, पाहूया. 2 विकेट तर लगातार घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी तिसरी सुद्धा हॅट्रिक घेत आहेत अल्पेश. चांगली कामगिरी करताय, यश मिळणं स्वाभाविक होतं आणि या डावात जर पाहिलं तर फायफर पंचक देखील पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 5 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक सुद्धा. वा, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी चांगली कामगिरी या ठिकाणी अल्पेश यांनी केली आहे. एखाद्या खेळाडूसाठी एखादी मॅच लक्षात राहते कशासाठी, त्यांनी 3 चौकार मारले असतील, 3 षटकार मारले असतील, 20 धावा केल्या असतील, मॅन ऑफ द मॅच मिळाले असेल, 50 मारले असेल, शतक मारलेलं असेल. गोलंदाजासाठी सुद्धा मात्र कुठे 5 विकेट आणि हा एक योगायोग आहे. 5 विकेटही आणि हॅट्रिक सुद्धा एकाच मॅच मध्ये केलेल्या आहेत. तसं पाहिल्यानंतर अल्पेश हा खराबटीचा खेळाडू आहे आणि खराबटीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला क्रिकेट रसिक पाहायला मिळतील आणि त्याच्यामुळे ज्या गावामधून येतो आपण त्या गावामध्ये क्रिकेटबद्दलचं असणारं प्रेम, तिथलं जुनून, तो आनंद, ते नातं, हे सगळं जेव्हा काही मैदानात येतं ना, मला वाटतं ते पूर्ण वेगळ्या स्वरूपाचं असतं. नक्कीच गाव देखील तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी बॉलला मात्र पॉईंटच्या दिशेने कट करताना पाहायला मिळाले. तेवढी ताकद नव्हती परंतु 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. हो, प्रेक्षक खूप महत्त्वाचे असतात, आपले गावकरी खूप महत्त्वाचे असतात. गावासाठी क्रिकेट खेळत असताना तुम्ही चुकलात तर तुम्हाला थोडेसे ओरडतील सुद्धा परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला न्यायला तुमच्या घराच्या बाहेर बाईक घेऊन तेच येतील. चल मॅचला, आपल्या गावची मॅच आहे. जिंकलात तर तुम्हाला डोक्यावर घेणारे सुद्धा हेच आहेत आणि हरलात तर ओरडणारे सुद्धा हेच आहेत. त्यामुळे त्यांचाही आदर नक्कीच करा. आणि इकडे आपण पाहू शकता पिचिंग मात्र थोडीशी चुकली आणि त्यामुळे इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 51 धावा, लक्ष्यापासून थोडीशी दूर आहे जरूर टीम परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. अजूनही 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक दर्जेदार क्रिकेट रोहा प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. कमी गतीचा चेंडू समोर खेळलाय फिल्डर, 6वी विकेट. टाळ्या होतील या खेळाडूसाठी. सोनी सरांनी थोडीशी दुरुस्ती केली आहे परंतु त्यांच्या 5 विकेट त्यांच्यापासून कोणी रोखू शकणार नाहीये. तर 5 विकेट आता झालेल्या आहेत, बरोबर ना सर? हा, तर 5 विकेट मात्र त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत परंतु हा विक्रम आहे आणि रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये विक्रम झाला त्यामुळे सगळेच टाळ्या वाजवतील. या तालुक्याचा खेळाडू आहे आणि पहा, हा खेळाडू आता इथपर्यंत मर्यादित राहणार नाही. हा परफॉर्मन्स, हा प्लॅटफॉर्म जिल्ह्याच्या पटलावर या खेळाडूला आणल्याशिवाय राहणार नाहीये. मला आणखीन एक गोष्ट याच्यासोबत जोडताना